माय माऊली नमस्कार. श्री अन्नपूर्णा स्तोत्र मधील श्लोक क्रमांक 8 भावार्थ अभिवाचन करत आहे. देवी सर्व विचित्र रत्न रचिता, दाक्षायणी सुंदरी, वामा साधुपयोधरा प्रियकरी, सौभाग्य माहेश्वरी, भक्ताभीष्टकरी, दशाशुभहरी, काशीपुराधीश्वरी, भिक्षां देयी कृपावलंबन करी, मातान्नपूर्णेश्वरी. आपण आता 8व्या श्लोकाचा भावार्थ बघूया. तू आई आहेस, तू देवी आहेस. देव म्हणजे प्रकाश, देवी म्हणजे आई. तू प्रकाशरूप आहेस म्हणून तुझ्याजवळ आलो आहे. प्रकाशमय असलेल्या भगवती मातेजवळ गेलात तर जीवनातल्या ना सृष्टीतले सगळे प्रश्न सुटतील. जीवनात अनेक प्रश्न असतात. सर्वे विचित्र रत्न रचिता. आई, तू सर्व रत्न निर्माण केली. आपली रत्नासंबंधी कल्पना काही वेगळीच. आपण लाल पिवळ्या दगडांना रत्न समजतो. इंग्रजीत त्याला किमती दगड असं म्हणतात. किंमत ती असला तरी तू दगड ना, पण आई, तू निर्माण केलेले रत्न विचित्रच आहेत, कारण आम्हाला ती रत्न वाटतच नाही. तू 3 रत्न निर्माण केली. किती रत्न निर्माण केली? 3. तहानलेल्या लोकांसाठी पाणी, भुकेलेल्यांसाठी अन्न आणि जीवनासाठी सुभाषित. ही 3 रत्न आहेत. वस्तुतः माती ही पीठच, पण तिनं पोट भरत नाही हो, म्हणून अन्न निर्माण केलं. यात कला आहे, कारण अन्नात जीवनसत्व असतात. दाक्षायणी, दक्ष प्रजापतीची जी कन्या ती दाक्षायणी. याचा दुसरा अर्थ, जी स्वतःच आपल्या कार्यात दक्ष असते तिला दाक्षायणी म्हणतात. हे आई, तू माझ्या विकासाविषयी तू जागरूक आहेस. चातुर्मासात वाटेल ते व्रत केलं तरी चालेल असं वाटतं, परंतु हा भ्रम आहे बरं का. परमेश्वराला सर्व कळतं. आई दक्ष आहे. आई, तू सुंदरी आहेस. गोष्ट खरी. आई, तू आत्मीयतेमुळे सुंदरच वाटतेस. जितकी जगाविषयी आपुलकी जास्त, तितकी सुंदरता जास्त. जगदंबेचं वर्णन आहे. तिच्याजवळ शारीरिक सौंदर्य आहे, पण त्याबरोबर बौद्धिक, मानसिक सौंदर्य आहे. प्रत्येक मुलाची त्या जगदंबेला उत्सुकता लागलेली असते. आईचं सौंदर्य म्हणून शंकराचार्य म्हणता, देवी सर्व विचित्र रत्नरचिता, दाक्षायणी सुंदरी. शंकराचार्य सांगता, वामा साधुपयोधर प्रियकरी. वामा म्हणजे आकर्षक आई. तू जशी सुंदर तशीच आकर्षक पण आहेस. विश्वंभराचं सौंदर्य आकर्षक, उन्मादक असतं. त्या विश्वंभराच्या सौंदर्याची ओढ लागली की विश्वाचं राज्यही तुच्छ वाटतं. प्रेम करणाऱ्याला सगळं विसरायला लावते. तिलाच वामा म्हणतात. साधू म्हणजे जिचं दूध अतिशय गोड स्वादिष्ट. ती आईचं दूध तेजरूप. आईचं दूध ज्याला मिळालं त्याचं जीवन, त्याचं वर्तन, त्याचं बोलणं काही वेगळंच असतं. आई, तुझ्या दुधाचा ज्याच्या होठांना स्पर्श झालेला आहे, त्याच्या होठातून निघणाऱ्या शब्दाची गोडी वेगळी, त्याचं जीवन वेगळं. अशी व्यक्ती खऱ्या अर्थानं नरवीर होय, म्हणून तुला साधुपयोधरा म्हटले आहे. या जगात 100% लोक दुःखी आहेत असं असूनही सर्व लोकांमध्ये जगण्याची तीव्र इच्छा असते. यालाच म्हणतात माया. सर्वच लोक दुःखी आहेत, त्याचप्रमाणे 100% लोक सुखी पण आहेत हो. हा सिद्धांत आहे. आईचं हेच तर वैशिष्ट्य आहे, म्हणूनच तिला प्रियकरी म्हणतात. सौभाग्य माहेश्वरी. तू स्वतः सौभाग्यशाली आहेस, तशीच तू या संपूर्ण जगालाही सौभाग्य देणारी. तुझ्याजवळच आम्हा सर्वांचं सौभाग्य, आम्हा सर्वांचे चेहरे हसरे दिसतात. याचं कारण तुझं सौभाग्य. तुझ्या ठिकाणी सौभाग्य निर्माण करण्याची शक्ती, सौभाग्य असेपर्यंत जगण्यात अर्थ आहे. तू अखंड सौभाग्यवती आहेस. माहेश्वरी म्हणजे मुख्य, सामर्थ्यशाली, लाचार नसलेली आहे. तू सौभाग्य माहेश्वरी आहेस. भक्ताभीष्ट करी. तू भक्तांचं अभिष्ट म्हणजे कल्याण करणारी आहेस. भक्ताला दुसरं काय पाहिजे हो? भक्तांची सुखदुःख लोकांना कळतच नाहीत, कारण त्यांची दुःखाची कल्पनाच काही वेगळी असते. भगवान आपल्यावर कधी ओझं घेत नाही हो. भगवान म्हणतो, तू काम कर,
आणि त्या कामाप्रमाणे तुला फळ मिळेल. तुझ्यावर अन्याय होणार नाही ही गोष्ट मी जागरूकपणे पाहिन. ही गोष्ट मी जागृतपणे पाहिन. भगवंताकडे अनन्य भावानं जे जातात त्यांच्याशी परमेश्वरच वर्तन काही वेगळं असतं. त्यांचं वर्तन वेगळं असतं. तू सर्व भक्तांचं अभिष्ट पूर्ण करणारे आहे म्हणून तुला भक्ताभिष्टकरी म्हणतात. दशा शुभ हरी. आई, तू 10 प्रकारची पापं नाहीशी करणारी ग. कोणती? 3 शारीरिक, 3 मानसिक, 4 वाणीची पातक मिळून 10 होतात. या सर्व पापांचं तू हरण करणारी होय. आम्ही जे वर्तन करू तोच धर्म, आम्ही ज्या मार्गाने जाऊ तोच सुपंथ. भगवंताला आपला नियंता बनवणं ही भक्तीचं परमोच्च फळ आहे. हे भक्तीचं परमोच्च फळ आहे. बोला अन्नपूर्णा माता की जय.